आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं अक्षरा, यो तुझ्या चांगुलपणाचा परसाद आहे बघ. अशा काही गोष्टी घडल्या ना का वाईटाविरुद्ध लढायला बळ मिळतं बघ. तेव्हा हे बळ जपून ठेव. हो ताई, तुझ्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे ही. त्याचं दडपण नको घेऊ, ती सेलिब्रेट कर. हास बघू आधी, हास महाराणी सारखं हास. हा गुड. महाराणींच्या डोळ्यामध्ये पाणी नसायला हवं कधीच. हो ना आत्या? वय हिचं ना तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये माझी. अरे ज्या प्लॅन साठी हिच्याशी लग्न केलेलं तोच प्लॅन अक्षरा मोडीत काढायला निघालीये. ही अक्षरांना जास्तच डोक्यात जायला लागलीये. हिला सोडणार नाहीये मी. अश्विन, असा बेजान वस्तूवर राग काढून काय उपयोग आहे? त्यापेक्षा जरा शांत राहून विचार कर. डॅड पण हे गप्पा नव्हती, आईचा फोन आहे. बोल गे. वकील, तुला काय करायच्यात गे इथल्या चौकशा? मन वकील कशाला आला होता? माहेरची हवा खायला गेलीस ना व, मग तिथंच गपगुमान बस की. काय इथल्या लोण्यावर पण डोळा आहेस तुझा? चल ठेव फोन. डॅड, आता मॉमचं काय मध्येच? तू नको तिची काळजी करू. ते भिजत घोगणं नेसतानाला मी आहे. तू फक्त सुंदरवर लक्ष ठेव. गोड बोलून त्याचा विश्वास स्वतःकडे घे आणि मग बस त्याच्या मानगुटीवर वेताळ होऊन त्याला सांग अक्षराकडनं सह्या घेऊन यायला. सुंदर तुझ्या नावावर समधी प्रॉपर्टी करणार आहे हे तुला ठाव होतं? नाही. व्यवहार याच्यात आणि माझ्यात आहे. तुम्ही मध्ये बोलायचं काम नाही. अश्विन, सांग, तुला ठाव होतं? नाही. हे काय आपल्याला पटलेलं नाही. पण ठीक आहे, माझी शंका खोटी असेल, पण जर खरी असती ना व, तर तुझं काही खरं नव्हतं. ही समधी प्रॉपर्टी मला सोडून एकट्याने गिळायचा विचार जरी केलास ना, तर माझ्या इतकी वाईट कोणीच नाही. माणसं ओळखते वासावर आणि नजरेनी चढवते फासावर. लक्षात ठेव, लायकीत राहायचं. काय म्हणला अश्विन? काही माहित नाही म्हणला त्याला तू. हे तुला कोण म्हणलं? यो आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवालीस? अगं त्यो त्याचा तो इधर कल्याणी बाप, त्या दोघांनी बी चांगलाच ओळखू नाही मी. ती पोरग हलक्यातलं नाही. या सगळ्याची माहिती त्याला नक्कीच असणार. ही सगळी प्रॉपर्टी आयती घशात घालून घ्यायची ना, म्हणून गप होता त्यो. अहो आता नाही म्हणला तो तर विश्वास ठेवायला लागतोय ना. ठीक आहे, चांगलंय. नाही म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी अक्षराच्या नावी झाली, हे एका अर्थानं चांगलंच झालं म्हणायचं. अक्षरच्या नावावर प्रॉपर्टी झाली यात काय चांगलं झालं? सुंदरच्या नावावर होती ना तर काढून घेणं सोपं तरी होतं. या अक्षराच्या घशात हात घालणं तितकं सोपं नाही. अगं उर्वशे, तुझ्या डोसक्यात राग आहे आता, म्हणून मी तुला जे काय सांगायलो ना ती कळणं झालंय. नीट विचार कर. हे सगळं अक्षराकडे गेलंय आत्ता तात्पुरतं, पण तिच्याकडनं हे हिसकावून कसं घ्यायचं हे आपण बघू की पुढच्या पुढं. पण ही सगळी माया आज जर त्या अश्विनच्या घशात गेली असते ना तर आपल्या हातात फाद्याबन असता राहिला. अगं ह्यो अश्विन आहे का नाही, त्याच्या बापासारखाच आतल्या गाठीचा आहे. बोलणार नाही काही, पण करणीला चुकणार नाही कधी. मला सांग ना, इतक्या दिवस त्या शेरोला फसवलं त्यांनी, कुणाला कळू दिलं का?
नाही करू दिली ना. अगं लय बंडल वाजायची हो, त्याच्यासारखं पोर काय का नाही कोणालाच नाही पाहिजे. हॅलो, कोण आहे रे? पैसे घ्यायला यायचंय. कधी आणि कुठे येऊ? दाताची चटणी करून पुण्यात आलास तर नाही मिळणार पैसे आज. केव्हा मिळतील फोन करून सांगते. ठेव फोन. या अश्विनी माझ्याशी डबल गेम केला ना तर आयुष्यातून उठवीन मी त्याला. उर्वशी म्हणतात मला. गाव घालते मोक्यावर आणि चमडी लवळवते नाक्यावर. खोलीत अंधार कशा पाय झाला एवढा? कामिने का अय कामिने अय, अंधारात काय बसलीस भूतावानी? काय चाललेलं असतं या पोरीचं ना तिलाच ठाऊक. थोबाड घेऊन बसायचं, एक काम नाही करायचं मदत. थांब जरा, मला ये नाही, मॉब काम आहेत घरात. माझ्याकडे बी वेळ नाहीये म्हणून थेटच विचारते. मला सांग, आता जर का अक्षरा आणि सुंदरचं लगीन मोडलं तर सुंदरची समधी संपत्ती ही अक्षराकडे राहणार का त्याच्या पुढच्या बायकोला मिळणार? कामिने उगा भलता सलता विचार करू नगस. आणि आता जे बोललीस ना ते परत बोललीस तर अशीच्या अशी जीभ हाचडून टाळ्यात कोंबेन बघ. अगं आई, तुला कळतंय का? जर माझं आणि सुंदरचं लगीन झालं असतं ना तर ही समधी संपत्ती माझी झाली असती. उगा फालतूची स्वप्न बघू नगस. आणि काय ग, सुंदरनं तुला लग्नाची मागणी घातली होती ना, तवा नाही म्हणालीस, मग आता काय? हा, आणि एक ध्यानात ठेव, सुंदर तुझ्या नशिबात नाही. आणि जर असता ना तर तवाच तुमचं लगीन झालं असतं. तवा झालं नाही म्हणजे कवाच होणार नाही असं नाही ना मग? कामिने हे बघ कामिने, उगा खोळ्यावानी बडबड करू नगस. जे आपल्या नशिबात नाही ना त्याचा विचार करायचा नाही. तवा हे खूळ डोक्यातून काढून टाक आणि जरा भविष्याचा विचार कर. आली मोठी सुंदरशी लग्नाचं स्वप्न बघायला. भविष्याचाच तर विचार करतीये. आधीच जर माहिती असतं ना की सुंदरशी लगीन केल्यावर एवढी संपत्ती नावावर होणार आहे तर त्याच्याशी कवाच लगीन तुटू दिलं नसतं. पण ठीक आहे, तुटलेलं जोडता बी येतं आणि हे तर मी जोडून दाखवणारच. आणि या घराची मालकीण मीच होणार. सुंदर, अरे का असा हट्टाला पेटतोय? ती काय बोलते त्याचा एकदा विचार तरी कर. तूच ओळखतोस ना तिला चांगलं, मग असं का वागतोयस आज? हे बघ, यात काहीतरी खरं असल्याशिवाय ती असं नाही बोलणार. काय खरं आहे? हा, काय खरं आहे? म्हणजे ती म्हणते ते समजा खरं आणि म्या बोलतो ते समजा खोटं. हे बघ बारक्या, म्या जेवढा अक्षराला ओळखतो ना तेवढंच म्या अश्विनला बी ओळखतो. अश्विन वाईट वागूच शकत नाही. हे बघ बारक्या, अक्षराच्या मनात आहे ना अश्विन बद्दल गैरसमज निर्माण झालाय आणि तो गैरसमज दूर करण्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागेल. अरे पण तिच्यावर एकदा विश्वास तरी ठेवून बघ. मला सांग, ती आजपर्यंत कधी चुकीचं वागली आहे का? शिल्पासोबत लग्न झालं असतं ना तर काय झालं असतं त्याचा विचार कर. फसला असताच आयुष्याची वाट लागली असती. काय झालं तेव्हा? सावरलं ना वहिनी ना? आणि असं एकदा नाही, लय वेळा झालंय. ती तुझी उर्वशी मामी काका हे समजे लाईनवर आहेत ना, ती अक्षरा वहिनी अशी आहे म्हणून लाईनवर आहेत. तुला राग येईल सुंदर, पण मला असं वाटतं कधी कधी तू माणसं ओळखायला चुकतोस बघ. पण ह्यावेळी मी चुकलेलो नाही आणि हे मॅच सिद्ध करून जाऊ शकतो. अरे पण त्यासाठी ह्यो मार्ग कशाला? दुसरे बी आहेत की. आणि समज तू म्हणतोय तसं झालंच नाही आणि अश्विननं पलटी मारून सगळं लाटलं तर? असं होणारच नाही, खात्री आहे मला. अरे पण हा हट्ट कशाला? सुंदर, तू स्वतःचा संसार पणाला लावून दुसऱ्यांवर विश्वास ठेवणार आहेस का? अरे यामुळे तुझ्या आणि वहिनीमध्ये दुरावा यायला लागलाय, हे तरी कळतंय का तुला? आमच्यातला दुरावा मिटवणं आता अक्षराच्या हातात आहे. अक्षरानं अश्विनच्या नावा प्रॉपर्टी केली तरच आमच्यातला ह्यो दुरावा मिटेल, नाहीतर ह्यो वाद असाच कायम राहील.
वहिनी, जे झालं ते चांगलंच झालं असा विचार केला पाहिजे बघा आपण. दादाने मृत्यूपत्रात त्यावेळेला ती अट घातली नसती ना तर आज सुंदर लई मोठ्या संकटात सापडला असता बघ. ताई, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. यांनी जे काही केलंय ना ते खूप विचार करून, म्हणून तर त्यांनी मला बी सांगितलं नाही. कारण ही गोष्ट जर कुणाला कळली असती ना तर या इस्टेटीसाठी सुंदरशी लगीन करायला कोणी बी तयार झाली असती. पण मग त्याला अक्षरासारखी त्याच्यावर खरं प्रेम करणारी कधीच भेटली नसती. पण हे समजा असलं तरी एक काळजी लागून राहिली. काळजी? अहो, आपल्या सुंदरची जबाबदारीची जाणीव कधी येणार त्याला? खऱ्या खोट्याची पारख करायला कधी शिकणार आहे तो? आजच बघितलं नव काय करायला निघाला होता. असं का वागत असेल तो? ह्यो निर्णय त्यानं कशापायी घेतला असेल? जाऊ दे वहिनी, तू नको ते विचार डोसक्यात घेऊ नगस. अगं, जे घडलंच नाही त्याचा विचार कशापायी करायचा? पण एक बरं झालं बघ, सुंदरचा निर्णय मोडायला आपल्याकडे भक्कम मुद्दा आहे आता. आई, अक्षरा, ये ना. आई, मला थोडं बोलायचं होतं. बोल की. आई, मला खरंच ही संपत्ती नकोय. आजपर्यंत मी या कशाचीच कधी अपेक्षा केली नाही. आणि आता हे सगळं माझ्याकडे आलंय ते मला यांच्या नावावर करायचंय. मला वाटलंच होतं तू हेच सांगायला आली असणार. आणि तुला या संपत्तीचा मोह नाही हे बी ठाऊक आहे मला. पण अक्षरा, तुला खरंच असं वाटतं का सुंदर हे समज सांभाळू शकेल? हा, म्हणजे ते अक्षरा, ज्याची खात्री सुंदरच्या वडिलांना नव्हती ते तू बी मला ठामपणे पटवून देऊ शकणार नाहीस. जे झालं ते योग्यच झालं. मला ठाऊक आहे बायको म्हणून तुला त्रास होतोय. पर अगं, काय करायचं? आपला सुंदर भोळा हाय हे बी मान्य, पण त्याच्या भोळेपणाला काही मर्यादा? आज काय करायला निघाला होता बघितलंच नव? मला तरी वाटतंय कोणीतरी त्याला फितवतंय आणि म्हणून तो असा वागतोय. प्रताप भाऊजीने तर त्याचे कान भरले नसतील ना? आई, मला तसं नाही वाटत आहे. हा निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. पर काय बी असलं ना अक्षरा, तरी एक गोष्ट पक्की आहे, सुंदरचा कोणी बी गैरफायदा घेऊ शकतो. तो लई भोळा आहे. या जगाचे डावपेच त्याच्या ध्यानातच येत नाही. आई, मला तुम्हाला हेच सांगायचंय की थांब, आता तू बोलू नको. म्या काय बोलते ते ऐक. अक्षरा, हे समज नेटानं तुला पुढे न्यायचंय. माझी खात्री आहे या फसव्या जगापासून सुंदरला फक्त तूच वाचवू शकतेस. बरोबर बोलतेय ना मी? काय बोलू मी आई? तुमचा इतका विश्वास आहे माझ्यावर आणि मी मात्र सगळं लपवतेय तुमच्यापासून. हे सगळं काय आणि कशासाठी सुरू आहे तुम्हाला सांगावंच लागेल. तू चल. आई, पण वचन दे, माझ्या सुंदरचं कायम रक्षण करशील, त्याच्या पाठीशी उभी राहशील. संपत्तीपायी, पैशापायी या घरात काय बी वाद झाला, त्याच्यावर कुठलं बी संकट आलं तरी तू त्यावर मात करशील. वचन दे.
आई, आई अंबाबाईच्या साक्षीने मी तुम्हाला वचन देते, यांना कधीच एकटं पडू देणार नाही. कायम यांची ढाल बनून यांच्यावर येणारं प्रत्येक संकट झेलेन. त्यांचं कायम रक्षण करीन. लक्ष्मी आईनच धाडलंय बघ अक्षरा तुला. या घराला ना पुढच्या वसुंधरेची गरज आहे आणि ती गरज तूच पूर्ण करू शकतेस अक्षरा. पण एक लक्षात ठेव, वसुंधरा सूर्यवंशी होणं काही सोपी गोष्ट नाही. अगं प्रेम माया तर पाहिजेच, पर वेळ पडली ना तर जळती मशाल व्हावं लागल तुला. वय अक्षरा, या घरात पावलो पावली आपल्या स्वार्थासाठी वाटेल त्या थराला जाणारी माणसं आहेत. आणि समोर जेव्हा संकटाचा डोंगर दिसतो ना, तेव्हा आपल्याला मन कठोर करावं लागतं. कारण पाषाण फोडायचा तर पोलादाचं पात लागतं. इथं मऊ मेनासारखं राहून नाही चालत. म्हणून सुंदरच्या भवितव्यासाठी तुला कठोर व्हावंच लागल. होय, मी वचन देते तुम्हाला, माझ्या नवऱ्याच्या रक्षणासाठी आणि या घरासाठी मी कठोर व्हायला तयार आहे. अक्के, ए अक्के, अगं लय भूक लागले बघ. अगं वाढ की पटापटा. अरे थांब की, आले की मी. हा केवढी घाई करतो यास, दमानं घे जरा. बोला डॅड, काय मस्त घमघमाट सुटलाय. खरंच खूप भूक लागली. आमच्या अक्केचं लेवण लय भारी असतं बघ, नादच नाही करायचा कोणी. डॅड, बट आय थिंक आज ना माझ्या आवडीचं जेवण आहे. माझ्या बायकोनी काही स्पेशल केले की ना माझ्यासाठी? अरे तिच्या पायाला केवढं लागलंय हा, आणि ती काय स्पेशल कराल रे? बिचारीला सांगते मी, अगं आराम कर, पण ऐकायची नाही पोरगी. आते डार्लिंग, थँक्यू, पण काय ना आता खूप भूक लागली. प्लीज लवकर वाढ ना. अरे हो, थांब थांब, किती गडबड, स्वस्त बस जरा. वाढतोय. सॉरी माझ्यामुळे तुम्हाला येळ झाला नाही ना? काहो काय करणार, महत्वाचा फोन चालू होता. निर्मलाताई, मला आजकाल तुम्हाला स्वयंपाकघरात मदत करायला येत नाही, त्याबद्दल सॉरी. तुझं सॉरी पुरण राहू दे, जेवायला घे. तसं बी नवीन सुना आल्यापासनं तुम्हाला स्वयंपाकात माझी कमी कुठे भासती? होय की, आधी लईच मदत करायची ना तुम्हाला. अगं तू आलीच नाही स्वयंपाकघरात तर कमी कशी भासल? हा, तू येणार अमावस्या पौर्णिमेला, तुला येळ मिळेल तेव्हा. तुझ्या फोन मधून तुला येळ मिळाला की येणार. माझं सोडा हो, पण तुमची लाडकी सून आली नाही वाटतं तुमच्या मदतीला. आणि ताई बी नाही आले अजून. मला वाटलं मला एकटीला सेळ झाला की काय, पण अजून बरीच लोक कमी आहेत.
हा ते सुंदर पण दिसत नाहीये. अरे सुंदर बाहेर गेलाय, त्याला येळ होणार आहे. तुम्ही जेवायला सुरुवात करा. चला यशवंत घे. चला मग आपण सुरू करूयात. हा हो मामा सुरू करूया. वय वय लय कावळ ओरडायला लागले पोटात. खरंच लय भूक लागली आई, वाढ पटकन. घ्या वाढून घ्या. चला दे रे पुढं. हा या सासवा सुना दोघी बी जागेवर नाहीत. कुठं असतील, काय करत असतील? त्या विल बद्दल तर त्यांचं खलबत सुरू नसल ना व. नक्कीच दोघी बी त्या वसुंधराच्या खोलीत काय तर प्लॅन करत असणार. मला जरा कानोसा घेऊन यायलाच हवं. असं करा, तुम्ही समजे सुरू करा. मी आलेच 1 मिनिटात. हा मला जरा एक महत्वाचं काम आठवले.